आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे कोल्हापूरमध्ये लागलेलं आहे। कारण प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे। कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल झालेत। तेलंगणातून कोरटकरला कोल्हापूरमध्ये आज पहाटे आणण्यात आलं आणि प्रशांत कोरटकरला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप आहे। त्यामुळे आज कोल्हापुरातल्या या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे आणि कोल्हापुरातल्या या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपण थेट जाऊया कोल्हापूरमध्ये आणि जाणून घेऊया काय नेमकी कोल्हापुरातला आत्ताचं वातावरण आहे। खरं तर प्रताप, बरेच दिवस म्हणजे एक महिना झाला कोल्हापूरकर वाट पाहत होते प्रशांत कोरटकरवर कारवाई कधी होणार, त्याला पोलीस कधी अटक करणार आणि आजचा तो दिवस उजाडलेला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलंय। कोल्हापूरकरांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रियेत काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे? नक्कीच कोल्हापूरकरांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत। आपण पाहतो की बरोबर 1 तासापूर्वी म्हणजे 8 वाजता या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याच्यावर 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 1 महिन्याच्या दरम्यान आपण पाहतो की पोलिसांनी कोरटकरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान इंदोर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल आणि त्याचबरोबर तेलंगण या परिसरात प्रशांत कोरटकर फिरला होता। खरं तर आपण पाहतो की पोलिसांनी त्याचा मोबाईल जमा करून घेतला, पण त्या मोबाईलमध्ये कोणत्या प्रकारचा डाटा मिळून आला नाही। त्याच्यामुळे आपण पाहतो की कोर्टाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रशांत कोरटकर हायकोर्टात जाऊन कुठेतरी जामीन घेण्यासाठी प्रयत्न करत होता। त्याच दरम्यान तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे, पण गेल्या महिनाभरापासून तो पोलिसांपासून लांब होता। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनामध्ये चीड आहे। मला सांगा की प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे, काय भावना आहे तुम्ही कोल्हापूरची? आता शिवभक्त मावळा म्हणून जर असणार ना, आमच्या बापाबद्दल जर कोण जर बोलत असेल ना, कोणता मुलगा शांत बसेल हो? आज जी काही जण काल तुम्ही सगळ्या मीडियाने तुमच्या चॅनलवर बघायला मिळाला आम्हाला की एखादा कवीतनं कलावंत काहीतरी त्याचं व्यक्त करत असतो व्यंगात्मक, त्याचा तुम्ही स्टुडिओ फोडता आणि शिवराय तुमचे नाहीत काय, संभाजी महाराज तुमचे नाहीत काय? मग महिनाभर तोंडाला का कुलप होतीत, का बोलला नाहीत? अहो त्या अबू आझमीनं त्या औरंगजेबाबद्दल काहीतरी बोलला असेल, त्या औरंगजेबाचं आम्ही कौतुकच करणार नाही, त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे। परंतु त्या कोरटकर बद्दल, राहुल सोलापूरकर बद्दल एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सुद्धा बोलला नाही हो। म्हणजे काय तुम्हाला दाखवायचं आहे? तुमच्यातला एक सदस्य दाखवा, या कोल्हापूरच्या मातीतला आमदार सुद्धा तिथं आहेत, त्यांनी सुद्धा कोणी बोलले नाहीत। म्हणजे याचं काय म्हणावं? मी कोल्हापूरच्या पोलिसांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। खरं तर शिवभक्तांमध्ये चीड आणि राग आहे, कारण आपण बघतो की महिनाभर कोरटकर अशा पद्धतीनं गायब होतो पण पोलिसांच्या हाताला सापडत नाही। याचा अर्थ काय काढायचा, असा प्रकारचा सवाल कोल्हापूरकर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी व्यक्त करत होते आणि त्याचबरोबर पाहतोय की काही वेळेतच कोरटकरला मेडिकलसाठी हॉस्पिटलला घेऊन जातील आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला त्या ठिकाणी हजर केलं जाईल। खरं तर आजच्या युक्तिवादामध्ये कशा प्रकारे कोरटकरचे वकील त्याचा बचाव करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण आपण पाहतो की एकीकडे पोलिसांना कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत, फॉरेन्सिक टीम ते आवाजाचे सॅम्पल्स घेणार आहेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आणि दुसरं, कोरटकर गेल्या महिनाभराच्या काळामध्ये कुठं कुठं राहिला, कोणी आधार दिला, कोणी आर्थिक मदत केली, या सर्वांचा तपास करायचा आहे। त्यामुळे आम्हाला त्याची पोलीस कस्टडी मिळावी अशा प्रकारची मागणी पोलीस करणार आहेत, सरकारी वकील करणार आहेत। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर प्रताप लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी कोल्हापुरातून ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।